आमदार अपात्रते प्रकरणामध्ये आता काउंटडाऊन सुरू झालेलं पाहायला मिळतंय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी। केसरकर साहेब, काउंटडाऊन सुरू झालेला आहे, निकाल काय अपेक्षित आहे, काय सांगाल? बघा, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे आणि आम्हाला न्याय मिळणार याची आम्हाला खात्री आहे, कारण आमची मेजॉरिटी आहे। आम्ही सगळ्या लीगल तरतुदींचं पालन केलेलं आहे। आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी आहे आणि पक्षामध्ये सुद्धा आमची मेजॉरिटी आहे। त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आणि पक्षाच्या संदर्भात जे जे निर्णय केले गेलेले आहेत ते लोकशाही विरोधी आहेत म्हणून इलेक्शन कमिशनने घटना दुरुस्ती उद्धव साहेबांनी केलेली नाकारलेली आहे आणि मूळ बाळासाहेबांची जी घटना आहे तीच त्यांनी कायम केलेली आहे। हा आमच्या दृष्टीने एक आनंदाचा हे आहे आणि परत या गोष्टीवर सुद्धा सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सुनावणी घ्यायला सांगितली होती। त्यांनी या सगळ्या मुद्द्यांची पडताळणी करून कुठला पक्ष मूळ पक्ष आहे याचा निर्णय सुद्धा त्यांना द्यायला लागेल आणि तो इलेक्शन कमिशन प्रमाणेच आमच्या बाजूने असेल अशी आम्ही अपेक्षा करतो। आता ते मुख्यमंत्र्यांना भेटले तर मुख्यमंत्री केवळ मुख्यमंत्री नाही आहेत, ते विधिमंडळाचे नेते सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये विधिमंडळाचं जे वेगवेगळं कामकाज चालवायचं असतं ज्याच्यामध्ये आता बजेट येणार आहे, तर या सगळ्याच्या संदर्भात अध्यक्षांना त्यांच्यावर चर्चा करायलाच लागते। ते काय अधिवेशन आमचं लवकर होणार आहे आणि ते होणार, मग ही केस चालू आहे म्हणून काय ते अधिवेशन करायचं नाही का? अधिवेशन आचारसंहितेच्या पूर्वी व्हायला लागेल आणि ते व्होट ऑन अकाउंटवर असणार आहे, कारण आचारसंहितेमध्ये निर्णय घेता येणार नाहीत आणि त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी विधानसभेच्या फ्लोर ऑफ द हाऊसवर ठरत असतात आणि विधानसभेचं फ्लोर ऑफ द हाऊस कुठलीही केस चालू असेल, उद्या समजा दादांची केस चालू असेल तरी पण दादांना वित्तमंत्री म्हणून मीटिंग घ्यायलाच लागतील। उद्या त्यांच्याशी जी विधिमंडळाच्या संदर्भात कामकाज असेल त्या संदर्भात अध्यक्षांना त्यांना सांगायलाच लागेल आणि मग त्यांना जर काही लपून छपून करायचं असेल तर लपून छपून गेले असते, उघडपणे का आले? कोणाच्या मनामध्ये असं काही नाहीच आहे ना। कायद्याच्या मुद्द्यावर निर्णय होणार, तो काय कोणाच्या मर्जीवर नाही होणार। तिथं कायद्याचा प्रत्येक मुद्दा लिहायला लागतो निर्णयामध्ये आणि त्याच्यामुळे ते होणार याची मला खात्री आहे। 10 तारखेनंतर सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील? 100% असतील ना। अगदी तुम्ही वाईटात वाईट गृहीत धरा की एखादा मनुष्य डिस्क्वालिफाय झाला तरी 6 महिन्यामध्ये त्यांना पुन्हा निवडून येता येतं। 6 महिन्याचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये ते तर MLA म्हणूनच निवडून येणार, ते कुठूनही उभे राहिले तरी निवडून येतात आणि कोणाला जर आपलं नाक कापायचं आहे म्हणून जर त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचं जाऊन करून दे नाका येतं धुमाकूळ, पण ते 100% निवडून येणार आणि तेच मुख्यमंत्री राहणार। त्याच्यामुळे आमच्या विरोधात एकतर निकाल जाणारच नाही। तुम्ही सांगितलं हे वाईटात वाईट गृहीत धरून मी तुमचं उत्तर देतोय, नाहीतर अशी कुठली 99% मी तुम्हाला सांगतो आणि या 1% तुम्ही प्रश्न विचारत असाल तर ते 1% कधीच असं होत नाही, कारण आमचीच कायदेशीर बाजू स्ट्रॉंग आहे ना। आमचे मुख्यमंत्री ऑफिशियली ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचाच पक्ष असल्यामुळे इतरांनी जो व्हीप काढला तो बेकायदेशीर आहे, कारण पक्ष कुठला खरा हे सुद्धा ठरवायचे अधिकार सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दिलेले आहेत ना। अध्यक्षांनी ज्याप्रमाणे इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे तसं अध्यक्ष सुद्धा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहेत आणि त्याच्यामुळे ते जो काही निर्णय देतील आम्हाला तो मान्य राहील, परंतु आमची बाजू सत्याची असल्यामुळे सत्यमेव जयते हे आम्हालाच फक्त लागू पडतं। बाकी जे खोटारडे आहेत जे उगाच ओरड करतात यांचे सगळं खोटं आहे, केवळ खोटी सहानुभूती मिळावी म्हणून यांची आरडाओरड असते। सत्यमेव जयते असंच या ठिकाणी दीपक केसरकर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।